वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत. ह्या गुरूंना जाणून घेण्याकरता हे परब्रह्म तत्त्व गुरूंमध्ये कशा पद्धतीने विकसित झालेलं आहे ते समजून घेण्याकरता आपल्याला शिष्याच्या भूमिकेत जावं लागतं. आणि नुसत्या भूमिकेत राहून चालत नाही, तर त्या भूमिकेत गेल्यानंतर सातत्याने अभ्यास करावा लागतो. हा अभ्याससुद्धा सर्वांगाने करावा लागतो. मग त्याची अभ्यासाची अंग कोणती आहेत? तर गुरु जे काही मंत्र देतील त्या मंत्राचं चिंतन करणं, त्याचा जप करणं, आपला आचार शुद्ध ठेवणं, काही सद्ग्रंथांचं वाचन करणं, आपली पूर्ण एकाग्रता मनाची साधत राहणं आणि आपला आंतरिक शोध घेत राहणं, आपलं आत्मपरीक्षण करत राहणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. हा जसा जसा अभ्यास आपला पूर्ण होत जातो तसं तसं सद्गुरूंच्या ठिकाणी असणारं जे परब्रह्मतत्व आहे ते आपल्या आकलनाला यायला लागतं, किंवा त्याचं आकलन आपल्याला होतं असं म्हणायला हरकत नाही. मग हे आकलन होण्याकरता म्हणून आपल्याला अगदी सुरुवातीला दीक्षा घ्यावी लागते. सद्गुरूंच्या जवळ जावं लागतं. दीक्षेच्या माध्यमातून सद्गुरू आणि त्यांचे शिष्य हे एकमेकांच्या जवळ येतात. हे जवळ येणं मानसिक पातळीवरती असतं, विचारांच्या पातळीवर असतं आणि आत्मिक पातळीवरती असतं. सुरुवातीला सद्गुरू शिष्याला ज्या ज्या गोष्टी सांगतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये शिष्याच्या मनात किंतु निर्माण होत असतो की हे असंच का तसंच का, नाना शंका नाना विकल्प त्याच्या मनामध्ये उद्भवत असतात. पण त्याच्या शंकांचं जसं जसं निरसन सद्गुरू करायला लागतात, गुरु करायला लागतात, तसं तसं त्याचं मन शांत व्हायला लागतं. त्यानंतर सद्गुरूंची विचार करण्याची बैठक आणि शिष्याची विचार करण्याची बैठक याच्यामध्ये महद अंतर असतं. सद्गुरू हे सर्वांगाने परिपक्व झालेले असतात, ज्ञानसंपन्न झालेले असतात आणि शिष्याची नुकतीच सुरुवात झालेली असते. त्यामुळे दोघांच्या विचारांमध्ये खूप मोठी तफावत असते. ही तफावत दोघंही कमी करतात. सद्गुरू जे काही विचार सांगतील त्या विचारांवरती शिष्य चिंतन करतो, ते समजून घेतो आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. ही क्रिया शिष्य जसा जसा जास्त करत जाईल तसं तसं दोघांची वैचारिक पातळी जी आहे ती एकसारखी व्हायला लागते. अर्थात ते लगेच होत नाही, याला अनेक वर्ष हा अभ्यास करावा लागतो. नाही तर गुरु आणि शिष्य लगेच समसमान झाले असं तुम्ही मानाल, असं काही होत नाही. गुरूंची वैचारिक क्षमता ही अत्यंत व्यापक असते, सखोल असते. खूप बारकाईने सगळ्या गोष्टींचं चिंतन त्यांनी केलेलं असतं. तिथपर्यंत शिष्याला जर यायचं असेल तर त्याला अभ्यास हा करावाच लागतो. त्यानंतर आत्मिक पातळी, गुरु तर आत्मज्ञानाने पूर्ण संपन्न झालेले असतात आणि शिष्याने त्या आत्मज्ञानाकडे जाण्यासाठी पहिलं पाऊल टाकलेलं असतं. त्यामुळे तिथेही दोघांमध्ये तफावत ही असतेच. तिथेही शिष्याला
अभ्यास करावा लागतो, प्रयत्न करावा लागतो, साधना करावी लागते आणि त्याच्यातूनच तो त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो. आपण अगदी सुरुवातीला म्हटलं आहे की गुरु साक्षात परब्रह्म, गुरु हे साक्षात परब्रह्माचं स्वरूप आहे. हे जाणवण्याकरता, याची जाणीव स्वतःला करून घेण्याकरता शिष्याला सिद्ध व्हावं लागतं, तयार व्हावं लागतं. त्याशिवाय त्याला ती जाणीव होत नाही आणि ती जाणीव गुरूंच्या ठिकाणी होते आणि तीच जाणीव त्याला आपल्या आत्मस्वरूपी होते. आता ती कशी होत जाते तोही भाग आपण पाहतो आहोत. त्याकरता म्हणून दीक्षेचा विधी हा सांगितलेला आहे. आपण दीक्षेचे काही प्रकार मागच्या भागामध्ये बघितले. सर्वसामान्य आपल्यासारख्या लोकांना मंत्र दीक्षा दिली जाते. एक विशिष्ट मंत्र सद्गुरू आपल्या साधकांना देतात आणि त्याला शिष्य म्हणून स्वीकारतात. तो जो मंत्र गुरु देतात तो त्यांनी सिद्ध केलेला असतो. त्यांना वाटला म्हणून त्यांनी तो दिला, त्यांना आठवला म्हणून त्यांनी तो दिला, असा भाग त्यामध्ये नसतो. अनेक वर्ष त्यांनी तो मंत्र सिद्ध केलेला असतो. तो मंत्र त्यांना परंपरेने मिळालेला असतो. गुरूंची एक परंपरा असते आणि ती असावीच लागते. ज्या गुरूंना स्वतःची परंपरा नाही, त्यांना त्यांचे गुरु, परमगुरू आणि त्यांची मागची जी परंपरा, ज्याला गुरुपरंपरा आपण म्हणतो, ती जर नसेल आणि ते जर स्वतःला गुरुदेव, सद्गुरू वगैरे मानत असतील तर त्यांच्याकडनं आपण अनुग्रह घ्यायचा की नाही, दीक्षा घ्यायची की नाही, याचा माणसाने 100 वेळेला विचार करावा. असं का? कारण जे सद्गुरू म्हणून आपण ज्यांच्या ठिकाणी समर्पित होतो त्यांच्यामागे जर गुरुपरंपरा असेल तर त्या गुरुपरंपरेचं एक तत्त्वज्ञान असतं, एक आचरण पद्धती असते. त्या परंपरेमध्ये अनेक योगी, ज्ञानी, भक्त होऊन गेलेले असतात आणि आपल्या गुरूंपर्यंत आपल्याला जे गुरु मिळालेले आहेत, सद्गुरू मिळालेले आहेत, लाभलेले आहेत, त्यांच्यापर्यंत ही परंपरा येते. याचाच अर्थ त्यांच्यापर्यंत या परंपरेतलं ज्ञान येतं, या परंपरेतली भक्ती येते, या परंपरेमध्ये असणारा योग येतो, या परंपरेमध्ये असणारी शक्ती जी संपन्न झालेली असते. गुरुपरंपरेमध्ये आधी होऊन गेलेले जे गुरु आहेत त्या गुरूंनी जी प्रखर अशी साधना केलेली असते, निष्ठेने जी साधना केलेली असते, त्या साधनेचं बल, त्या साधनेचं तेज परंपरेने आपल्या गुरूंपर्यंत आलेलं असतं आणि म्हणून गुरूंची परंपरा ही आवश्यक असते. आपल्या गुरूंना जर परंपरा नसेल तर त्याचा नीटपणाने आपण विचार करावा. जे स्वयंघोषित गुरु आहेत त्यांच्या बाबतीत या गोष्टी घडतात आणि मग त्या शिष्यांना अध्यात्माच्या संदर्भामध्ये किती अधिकार मिळतात, त्यांची किती प्रगती होते वगैरे, हा सगळा भाग जो आहे तो नीट विचार करूनच करायला हवा. महत्त्वाचं काय आहे की ज्यांना आपण गुरु म्हणून मानतो आणि ते आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारतात त्यांची उत्तम अशी गुरुपरंपरा असली पाहिजे. तर गुरु ज्या वेळेला आपल्याला दीक्षा देतात, मंत्र देतात, तो मंत्र त्यांना त्यांच्या गुरूंनी दिलेला असतो आणि अनेक वर्ष कठोर असं परिश्रम घेऊन त्यांनी तो मंत्र सिद्ध केलेला असतो. आता मंत्र सिद्ध केला जातो म्हणजे काय, तर त्या मंत्रामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती जागवली जाते. आपण जे बोलतो त्या प्रत्येक शब्दाला त्याची एक शक्ती असते. सर्वसामान्य आपण व्यवहार करताना जे बोलतो त्या बोलण्याचा परिणाम होतो की नाही, निश्चितपणाने होतो. एखादं लहान मूल खेळत असेल आणि आपण त्याला रागावून बोललो
तर त्याचा परिणाम त्या लहान मुलावरती होतो. ते मूल रडायला लागतं. तेच त्या लहान मुलाला आपण प्रेमाने त्याच्याशी बोललो, त्याचाही परिणाम आपल्याला लगेच त्या मुलावर दिसतो. ते मूल खेळायला लागतं, आनंदी होतं. आपण जर त्या मुलाशी अबोला धरला, बोललोच नाही, त्याचाही परिणाम मुलावर आपल्याला दिसतो. म्हणजे काय की सर्वसाधारण आपण जी वाणी वापरतो, बोलतो, त्याचा जर इतका परिणाम होत असेल तर जे मंत्र असतात, जे आपल्या वेद उपनिषदांमधून तयार केलेले आहेत आपल्या ऋषीमुनींनी, त्याच्यासाठी त्यांनी कठोर असे तपश्चर्या केलेली आहे आणि त्या मंत्रांमध्ये अद्भुत अशा शक्ती असतात. त्या मंत्रातली शक्ती साधनेतूनच प्रकट होते. म्हणून सातत्याने आपल्याकडे मंत्राचा जप केला जातो, वारंवार तो मंत्र म्हटला जातो. तो मंत्र म्हणून त्याचा जप करून त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या सूक्ष्म शक्ती आहेत, त्या सूक्ष्म शक्तीमध्ये जे चैतन्य आहे ते त्यातून जागवलं जातं, प्रकट केलं जातं. त्याला म्हणतात मंत्र सिद्ध करणं. आणि असा सिद्ध झालेला मंत्र गुरु आपल्या शिष्यांना देतात. तो शक्तियुक्त असतो, पूर्ण जागृत असतो. मग असा जागृत आणि शक्तियुक्त मंत्र शिष्याला मिळाल्यानंतर तो जशी त्या मंत्राची साधना करायला लागतो, तसं त्याच्या ठिकाणी देखील त्या मंत्राच्या शक्ती जागृत व्हायला लागतात. आणि मंत्रामध्ये असणाऱ्या शक्ती जागृत झाल्या की त्या शक्तींच्या स्पंदनातून साधकाच्या मन, बुद्धी, चित्त याच्यामध्ये असणारे दोष हळूहळू नाहीसे व्हायला लागतात. काल आपण उदाहरण बघितलं वाल्या कोळीचं. रत्नाकर दरोडेखोर राम नाम सातत्याने त्यांनी जपायला सुरुवात केली आणि किती परिवर्तन झालं. एक दरोडेखोर ऋषी झाला, जगतमान्य असा ऋषी झाला. भगवंताची कृपा त्याच्यावर झाली. सर्व प्रकारच्या शक्ती, सर्व प्रकारच्या सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या. हे आहे मंत्राचं सामर्थ्य. म्हणून मंत्रदीक्षा ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे दिली जाते. बाकीच्या ज्या 2 दीक्षा आपण बघितल्या, शाक्ती दीक्षा आणि शांभवी दीक्षा, त्या अधिकारी शिष्यांनाच मिळतात. सर्वसामान्य लोकांना त्या मिळत नाहीत. मग ह्या ज्या दीक्षा दिल्या जातात त्या दीक्षा साधकांना समोर बसून दिल्या जातात. गुरु आणि शिष्य हे एकमेकांसमोर बसतात आणि गुरु शिष्याच्या कानामध्ये 3 वेळेला मंत्र सांगतात. शिष्याला तो मंत्र परत म्हणायला सांगतात आणि त्याला तो मंत्र दिला जातो. मंत्राबरोबर शक्ती दिली जाते आणि या आध्यात्मिक जगतामध्ये आत्मज्ञान मिळवण्याचा अधिकारही दिला जातो. केवढी मोठी गोष्ट असते बघा. ही दीक्षा दिसायला आपल्याला अत्यंत छोटीशी दिसते, पण त्याच्यामागे केवढी मोठी संकल्पना दडलेली आहे आणि ती आपण नीट समजून घ्यायला हवी. नुसती गुरूंनी मंत्र दिला, दीक्षा झाली असं नाही. केवढा मोठा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. एका मोठ्या गुरुपरंपरेशी आपलं नातं जोडलं जातं. त्या गुरुपरंपरेमध्ये असणाऱ्या ज्या परंपरा आहेत, ज्ञानाच्या परंपरा, योगाच्या परंपरा, भक्तीच्या परंपरा, त्यांच्याशी आपण जोडले जातो. आपल्या गुरूंचं जे शक्ती सामर्थ्य आहे, मंत्र सामर्थ्य आहे, त्याच्याशी आपण जोडले जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या मंत्राच्या सहाय्याने आपलं जे आत्मस्वरूप आहे, चैतन्य घन असणारं, त्याच्याशी जोडण्याची किल्ली आपल्याला या गुरुमंत्राच्या माध्यमातून मिळते. एवढी मोठी गोष्ट आहे. याचा विचार आपण करायला हवा. तर
काही गुरु जे असतात ते साधकांना दीक्षा देण्याकरता मंत्राची जी औपचारिक अशी रचना आहे मंत्र दीक्षा देण्याची, ती न देता केवळ आपल्या मानस संकल्पनेतूनही साधकांपर्यंत आपली शक्ती प्रक्षेपित करू शकतात. गुरूंमध्ये तेवढं सामर्थ्य असतं की त्यांना आपला शिष्य आपल्या समोरच बसलेला असावा याची आवश्यकता नसते. आपला साधक ज्याला आपल्याला दीक्षा द्यायची आहे, त्याला शिष्य करायचं आहे, तो एका वेगळ्या ठिकाणी बसलेला आहे, सद्गुरू एका वेगळ्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांना जर असं वाटलं की याला मला शक्ती द्यायची आहे, साधना द्यायची आहे, दीक्षा द्यायची आहे, तर केवळ आपल्या मानसिक शक्तीच्या माध्यमातून ते हे दीक्षा प्रक्षेपित करू शकतात. अद्भुत वाटतं आपल्याला की हे कसं शक्य आहे. आणि शिष्यही तेवढा तयारीचा असावा लागतो. शिष्याचंही आपल्या गुरूंशी कायम अनुसंधान असावं लागतं. नाहीतर गुरु इकडनं दीक्षा देत आहेत आणि शिष्याचं भलतंच काहीतरी चाललं आहे, असं जर असेल तर ते मिसमॅच होईल. म्हणून गुरूंच्या ठिकाणी पूर्ण एकाग्रता, तल्लीनता, समर्पण भाव, त्यांच्याविषयी दृढ श्रद्धा ही मनामध्ये जर असेल त्या साधकाच्या, तर गुरु जे काही देतील ते सहजतेने त्याचं अंतर्मन स्वीकारतं आणि हा दीक्षेचा विधी पूर्ण होतो. मग हा जो दीक्षाविधी आहे हा आत्मसंस्काराचा भाग आहे. याच्यामध्ये आत्म्यावरती संस्कार केला जातो. आता खरं आत्म्यावर संस्कार करण्याची आवश्यकता आहे का? याला आत्मसंस्कार का म्हटलं आहे, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. खरं तर आत्म्याचं स्वरूप हे म्हटलं तर सगुण साकार आहे, म्हटलं तर निर्गुण निराकार आहे. त्याच्यावरती आपण काय संस्कार करणार? तो पूर्ण संस्काराने, पूर्ण ज्ञानाने परिपूर्ण आहे. मग दीक्षा हा विधी आत्मसंस्काराचा एक भाग आहे असं का म्हटलं जातं? कारण या दीक्षेच्या माध्यमातून या आत्म्याच्या भोवती जे विविध प्रकारचे मल असतात त्या मलांची निवृत्ती केली जाते. आपण अगदी पहिल्या भागामध्ये कोश बघितले होते की आपलं शरीर कोशात्मक आहे. बाह्य शरीर जे आपल्याला दिसतं, जड शरीर, त्याला अन्नमय कोश म्हणतात. त्या अन्नमय कोशाच्या आत प्राणमय कोश, पंच मुख्य प्राण आणि पंच उपप्राणांनी तो युक्त असतो. तिसरा जो कोश आहे तो मनोमय कोश आहे. मनाने संपूर्ण शरीर इंद्रिय व्यापलेली असतात. मन अत्यंत सूक्ष्म असतं. या मनापेक्षाही बुद्धी सूक्ष्म असते आणि संपूर्ण शरीराने काय काम करायचं, कसं करायचं, काय करायचं नाही याचा विचार ही बुद्धी करत असते. मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे. म्हणून मनाचं स्थान हे हृदयाच्या बाजूला आहे असं म्हटलं जातं, तर बुद्धीचं स्थान मेंदूमध्ये आहे. बुद्धी ही तरल आहे, बुद्धी ही सूक्ष्म आहे, बुद्धी ही शक्ती आहे. मन जसं शक्ती आहे तसंच बुद्धी ही शक्ती आहे आणि ही बुद्धी आपल्या मेंदूमध्ये असते असं आपण मानतो. आणि ही जी बुद्धी असते या बुद्धीवरती 3 प्रकारचे मल निर्माण होतात. 3 मलांनी ही बुद्धी युक्त होऊन जाते. मग हे जे मल आहेत हे आपल्याला घालवावे लागतात. हे जोपर्यंत बुद्धीतले मल निघत नाहीत तोपर्यंत मूळ आत्मा
जो पूर्ण शुद्ध आहे, पवित्र आहे, ज्ञानी आहे, त्याचं स्वरूप आपल्याला कळत नाही. म्हणून दीक्षा हा आत्मसंस्काराचा भाग आहे असं म्हटलं जातं. आत्म्यावरती संस्कार करण्यापेक्षा आत्म्याच्या भोवती बुद्धीचे जे 3 मल, 3 आवरणं पसरलेली असतात की ज्यामुळे तो आत्मा झाकला जातो, ते 3 मल ह्या दीक्षेमुळे काढून टाकले जातात किंवा ती सुरुवात त्या ठिकाणाहून केली जाते. ज्या वेळेला आपल्या आत्म्यावरचा अन्नादी मल किंचितसा कमी होतो, त्यावेळेला भगवंताची कृपाशक्ती आपल्याला प्राप्त होते आणि त्या कृपाशक्तीतूनच आपल्याला दीक्षा मिळते. बघा, गंमत आहे की आपलं आत्मा जो आहे, त्या आत्म्यावर जे मल असतात त्या मलांपैकी अन्नादी जो मल आहे, अन्नातून तयार होणारा जो मल आहे सूक्ष्म स्वरूपाचा, तो मल किंचितसा कमी झाला की भगवंताची कृपा होते आणि भगवंताची कृपा झाली की आपल्याला दीक्षा मिळते. दीक्षेचे आपण अधिकारी होतो. आपण मागे एकदा असं बघितलं होतं की प्रारब्ध कर्म आपलं जे आहे ते मागच्या जन्मामध्ये जर आपण सत्कर्म केलं असेल, सात्विक वृत्तीने आपण वागलो असो, तर त्याचा परिपाक म्हणून भगवंताची आपल्यावर कृपा होते आणि आत्मस्वरूपाकडे आपली वाटचाल सहजतेने लवकर व्हायला लागते. आणि त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणून आपल्याला दीक्षा प्राप्त होते. मग ही जी दीक्षा असते, त्या दीक्षेमध्ये श्री गुरु जे असतात ते आपल्या शिष्याच्या मस्तकावर आपला शिवस्वरूप हात ठेवतात आणि त्याच्यातलं शिवत्व जागृत करतात. बऱ्याच ठिकाणी आपण चित्र पण पाहतो, त्याच्यामध्ये असंच असतं की शिष्य जो आहे तो गुरूंना नमस्कार करत असतो, त्यांच्या ठिकाणी सर्वस्व समर्पण करत असतो. काया वाचा मनाने मी तुमच्या ठिकाणी लीन झालो आहे, अर्पण स्वतःला करतो आहे, अशा भावनेने नतमस्तक तो होतो आणि गुरु जे आहेत ते आपला शिवस्वरूप हस्त म्हणजे हात त्याच्या डोक्यावरती ठेवतात, त्याच्या मस्तकावर ठेवतात आणि त्याला दीक्षा देतात. त्याच्यामध्ये असणारं जे शिवत्व आहे ते आपल्या हस्तस्पर्शाने जागृत करतात. आता गुरु जे आहेत ते काय करतात, तर आपल्या शिवस्वरूप हस्त, आपण बघितलं की शिव म्हणजे काय, पवित्र. शिव या शब्दाचा अर्थ होतो पवित्र. आपला आत्मा पूर्णपणे पवित्र आहे, पण आपल्याला त्याची जाणीव आहे का? निश्चितपणाने नाही. आत्मा आहे की नाही इथून आपल्या मनामध्ये शंका असतात. तर तो शिवस्वरूप आहे की आणि कुठल्या स्वरूपात आहे हे काही आम्हाला माहिती नाही. का माहिती नाही? कारण आजपर्यंत आम्ही कधी तसा विचार केला नाही. विचार का केला नाही? कारण तशा प्रकारचा संस्कार आमच्या मनावर कधीही झाला नाही की आपल्यामध्ये जे आत्मतत्व आहे ते आपण कधीतरी जाणून घ्यावं. हा संस्कारच झाला नाही, म्हणून आम्ही त्याच्याकडे बघितलंच नाही. मग कुठेतरी आम्ही प्रवचन ऐकलं, काही चांगले ग्रंथ वाचले आणि मग जिज्ञासा निर्माण झाली की खरंच ते आत्मस्वरूप शिवस्वरूप आहे ते कसं आहे, ते पवित्र आहे म्हणजे नेमकं काय आहे ते आपण अनुभवावं. आणि ते स्वतःला अनुभवता येत नाही, त्याच्याकरता ज्यांनी कोणी त्याचा अनुभव घेतला आहे अशा शिवस्वरूप सद्गुरूंना आपल्याला शरण जायला हवं. ही शरणागती ज्यावेळेला गुरूंच्या ठिकाणी आपण पत्करतो त्यावेळेला आपण त्या मार्गावर चालण्याचे अधिकारी होतो.
सद्गुरू आपल्याला तो अधिकार प्रदान करतात. हे जे आहे त्याला म्हणतात शिवस्वरूपत्व. मग दीक्षेतून काय होतं? तर दीक्षा म्हणजे दीयते ज्ञानसद्भाव क्षीयते पशुवासनाः दानक्षपण संयुक्ता दीक्षा तेनेह कीर्तिता. दीक्षेविषयी असं म्हटलं जातं की जिच्यामुळे ज्ञान दिलं जातं. सद्गुरू काय करतात? आपला शिवस्वरूप हात शिष्याच्या मस्तकावर ठेवतात आणि त्याला ज्ञान देतात, दीक्षा देतात. दीक्षेच्या माध्यमातून त्याला ज्ञानाचा अधिकारी करतात. आता हे ज्ञान कोणतं? हे भौतिक ज्ञान नव्हे. पोट कसं भरायचं, पैसे कसे कमवायचे, कुठल्या बँकेत ठेवायचे, कुठल्या शेअर्समध्ये अडकवायचे, हे ज्ञान गुरु देत नाहीत. गुरु त्याला आत्मज्ञान देतात. त्यानंतर त्याच्या ठिकाणी असणारी जी पशुवासना आहे तिचा क्षय या दीक्षेच्या माध्यमातून होतो. आता पशुवासना असा शब्द आहे. पशु म्हणजे काय? पशुच, प्राणी. आणि वासना म्हणजे इच्छा, अत्यंत वाईट असणाऱ्या इच्छा, पशुवासना. पशु जे असतात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे संस्कार झालेले नसतात आणि म्हणून त्यांच्या ज्या वासना असतात त्या पाशवी स्वरूपाच्या असतात. अत्यंत नीच पातळीच्या, अत्यंत वाईट अशा ज्या वासना असतात त्या वासनांचा क्षय, त्या वासनांची निवृत्ती या दीक्षेच्या माध्यमातून होते. त्यानंतर त्याला दान आणि क्षपणयुक्त जी क्रिया गुरु करतात त्याला दान देतात. ज्ञानाचं दान देतात, संस्काराचं दान देतात आणि आपल्यातली शक्ती त्याच्यामध्ये प्रक्षेपित करतात. ही जी क्रिया होते तिला म्हणतात दीक्षा. दीयते ज्ञान सद्भाव. असं ज्ञान त्याला दिलं जातं की त्याच्यामधले सगळे सद्भाव जागृत केले जातात. वाईट भाव त्याच्या मनामध्ये जे असतील, विषय असतील, विकार असतील, वासना असतील, ते सगळे दूर केले जातात. त्याच्यामध्ये असणाऱ्या पशुवासना, वाईट इच्छा, भोगेच्छा, लोकांविषयी द्वेष, मत्सर, अहंकारादी ज्या काही गोष्टी आहेत त्या दूर केल्या जातात आणि त्याला ज्ञानाचा अधिकार दिला जातो. आपल्यातली शक्ती त्याला दिली जाते. ही जी गोष्ट घडते याला म्हणतात दीक्षा. आज या ठिकाणी आपण थांबूया. उद्या दीक्षेचाच अजून भाग आपण पुढे पाहणार आहोत. ओम गुं श्री गुरुदेवाय नमः.